राम राम, तुमचं स्वागत आहे आपल्या मनसोक्त या यूट्यूब चॅनलवर. जगूया मनसोक्त. या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर महिन्यातील संपूर्ण दिनविषयी जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. 1 सप्टेंबर 1906 रोजी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अटॉर्नीची स्थापना झाली. 1 सप्टेंबर 1911 रोजी पंडित भास्कर बुवा बखले यांनी सहज संगीत शिकता यावे या हेतूने पुण्यात भारत गायन संस्थेची स्थापना केली. 1 सप्टेंबर 1956 रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळाची म्हणजेच LICची स्थापना झाली. 2 सप्टेंबर या दिवशी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. 2 सप्टेंबर 1920 रोजी कोलकाता येथे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकार विरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले. 2 सप्टेंबर 1945 रोजी दुसरे महायुद्ध संपले. 2 सप्टेंबर 1946 रोजी भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली. 3 सप्टेंबर 1916 रोजी ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केली. 4 सप्टेंबर 1882 रोजी थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिले व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालू केले. वीज युगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो. 4 सप्टेंबर 1972 रोजी मार्क स्पिट्झ हा एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 7 सुवर्ण पदक मिळवणारा पहिला खेळाडू बनला. 4 सप्टेंबर 1998 रोजी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गे ब्रिन या 2 विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली. 5 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस म्हणून साजरा केला जातो. 5 सप्टेंबर या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन असतो. हा दिवस आपल्या भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 5 सप्टेंबर 1961 रोजी अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू झाली. 6 सप्टेंबर 1522 रोजी फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जग प्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले. 7 सप्टेंबर ब्रिटिश राजवटीला आव्हान देणारे महाराष्ट्रातील पहिले क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा जन्मदिन. 7 सप्टेंबर 1906 रोजी बँक ऑफ इंडिया या बँकेची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे. 7 सप्टेंबर 1923 या दिवशी आंतरराष्ट्रीय आपराधिक पोलीस आयोग म्हणजे इंटरपोलची स्थापना झाली. 7 सप्टेंबर 1978 रोजी मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश आले. 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक शारीरिक उपचार दिन म्हणजेच फिजिओथेरपी दिन म्हणून साजरा केला जातो. 9 सप्टेंबर 1994 या दिवशी सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरा केला जातो. 10 सप्टेंबर 1846 रोजी एलियास होवियाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले. 11 सप्टेंबर 1942 रोजी सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेने जन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले. 11 सप्टेंबर 1997 रोजी नासाचे मार्स ग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले. 12
12 सप्टेंबर 1959 रोजी रशियाचे लुना 2 हे यान चंद्रावर पोहोचले. 12 सप्टेंबर 2002 रोजी कल्पना 1 म्हणजेच मेटसॅट 1 या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. 14 सप्टेंबर हिंदी दिवस. 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदी भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. 14 सप्टेंबर 1959 रोजी सोव्हिएत युनियनचे अंतराळयान प्रथमच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. 14 सप्टेंबर 1960 रोजी खनिज तेल उत्पादक देशांकडून ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज म्हणजे ओपेकची स्थापना झाली. 15 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 15 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून देखील साजरा केला जातो. भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. 15 सप्टेंबर 1953 रोजी श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली. 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. 16 सप्टेंबर 1908 रोजी जनरल मोटर्स कॉर्पोरेशन कंपनीची स्थापना झाली. 16 सप्टेंबर 1935 या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची इंडियन कंपनीज ऍक्ट अन्वये नोंदणी झाली. 16 सप्टेंबर 1959 रोजी पहिले झेरॉक्स मशीन झेरॉक्स 914 या पहिल्या झेरॉक्स मशीनचे प्रात्यक्षिक न्यूयॉर्क अमेरिका येथे देण्यात आले. 17 सप्टेंबर हा दिवस जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. 18 सप्टेंबर हा दिवस जागतिक बांबू दिन म्हणून साजरा केला जातो. 18 सप्टेंबर 1924 रोजी महात्मा गांधी यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी 21 दिवसाचे उपोषण सुरू केले होते. 18 सप्टेंबर 1927 रोजी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना झाली. 18 सप्टेंबर 1997 रोजी महाराष्ट्र सरकारने कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली. 18 सप्टेंबर 2009 रोजी टेलिव्हिजनवर सलग 72 वर्ष आणि त्याआधी रेडिओवर सलग 15 वर्ष सुरू असलेल्या द गाइडिंग लाईट या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. 19 सप्टेंबर 1893 रोजी न्यूझीलंडमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. 19 सप्टेंबर 2000 रोजी कर्णम मल्लेश्वरी यांनी सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगच्या 69 किलो वजन गटात कांस्य पदक मिळवले. असे करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला बनल्या. 19 सप्टेंबर 2007 रोजी युवराज सिंग हे T20 क्रिकेट सामन्यातील एका षटकात 6 षटकार मारणारे पहिले खेळाडू बनले. 20 सप्टेंबर 1946 रोजी पहिले कान्स फिल्म फेस्टिवल आयोजित केले गेले. 21 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस म्हणून साजरा केला जातो. 21 सप्टेंबर 1968 या दिवशी रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजे रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली. 22 सप्टेंबर हा दिवस जागतिक गुलाब दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरात कर्करोगाच्या रुग्णांच्या कल्याणासाठी जागतिक गुलाब दिन दरवर्षी 22 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. 23 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 23 सप्टेंबर 1846 रोजी अर्बेन ली व्हेरियर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. 23 सप्टेंबर 1884 रोजी
बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या गिरणी कामगार संघटनेची स्थापना झाली. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 24 सप्टेंबर 1948 रोजी होंडा मोटार कंपनीची स्थापना झाली. 24 सप्टेंबर 2007 या दिवशी भारताने पहिला T20 विश्वचषक जिंकला. 25 सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. 26 सप्टेंबर हा दिवस जागतिक गर्भनिरोधक दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 26 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यावरण आरोग्य दिन म्हणून देखील साजरा केला जातो. 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. 28 सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 28 सप्टेंबर माहितीच्या सार्वत्रिक प्रवेशासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिवस म्हणून साजरा केला जातो. 29 सप्टेंबर 1917 रोजी मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली. 30 सप्टेंबर हा दिवस जागतिक भाषांतर दिन म्हणून साजरा केला जातो. 30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारी भूकंपात सुमारे 10,000 लोक ठार तर हजारो लोक बेघर झाले. अशा प्रकारे सप्टेंबर महिन्यातील दिनविशेषविषयी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मनसोक्त YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.